कोण जबाबदार असं वाटतं तुम्हाला? आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला 2 पावलं नाही तर अधिक 10 पावलं मागे जावं लागलं होतं. हा गत 99 पासूनचा जो इतिहास आहे त्या अनुषंगानं आपण सांगता त्यानुसार काँग्रेसला कुठेतरी थांबवावं लागलं होतं. मात्र आता स्वबळाच्या अनुषंगानं किंवा विचारी पक्षाच्या अनुषंगानं पुढे जाण्याचा सुरुवात केली आहे आणि या तिन्ही निवडणुकांमध्ये पहिलेच्या तुलनेमध्ये अधिक आमचे उमेदवार उभे आहे. येणाऱ्या काळात गत वैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. आज प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या येऊ शकल्या नाही. त्या विमानतळावर त्या स्वागताला आल्या होत्या. आजच्या कार्यक्रमामध्ये त्या राहणार होत्या, मात्र त्यांच्या वैद्यकीय कारणास्तव त्या हजर नाहीत. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आता या शेवटच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक होईल. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा विचार केला तर कुठेही काँग्रेस शिल्लक राहिली नाही. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांची आघाडी केलेली, युती केलेली आहे आणि तिथंच त्यांचा स्वतःचा उमेदवार देखील आहे. पक्षाचं चिन्ह कुठेच पोहोचत नाही. ती ग्रामीण भागाची निवडणूक आहे. पक्षाचं आघाडीवरच जास्त प्रेम काँग्रेसचं दिसते. जे चिन्हावर उभे राहिले त्यांच्या पाठीवरची कुठेही मी आपल्याला आधी सांगितल्यानुसार 99 पासून आघाडीमध्ये काँग्रेस असल्यामुळे आमची पिछाड झाली हे सत्य आहे. आता आम्ही जोरकस प्रयत्नानुसार संघटन सृजन करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहोत. यावेळेस 25 जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे जे उभे आहेत त्या उमेदवारांची संख्या बघता येणाऱ्या काळात फार मोठी आशा पक्षाकडून आम्ही व्यक्त करतो. थँक्यू. पिछाड झाली म्हणतात, भविष्यात मग संघटन मजबूत करणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही अनेक ठिकाणी स्वबळावर गेलेलो आहोत. याचा निर्णय सरतेशेवटी इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा एकत्रित स्वरूपाचा होईल. पंढरपूरमध्ये एक कॉरिडॉर होतोय, 45,000 स्क्वेअर मीटर पुरची घरं सगळी आहेत. जवळपास 800-900 घरांचं भूसंपादन होतंय. भाजप वाटतं की स्थानिक लोक याला विरोध करतात, पण कुठेही राजकीय पक्ष आपले अध्यक्ष वगळता कोणी राजकीय पाठबळ त्यांना देत नाही. एकंदरीत जमिनीच्या अधिग्रहणाचा मोठा सपाटा हा भाजपने लावलाय. मग त्या मुंबईतल्या जागा अडाणीला देणं असो किंवा शक्ती महापीठाच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून तो उद्योगपतींना चांगलं करण्याकरता रेड कार्पेट करणं असो, जमिनी लाटण्याचं व्यसन हे भारतीय जनता पक्षाला लागलंय आणि त्यामध्ये पंढरपूर, तुळजापूर सारखेच ठिकाणं ते सोडत नाहीये. हे दुर्दैव आहे. काँग्रेस या सर्व ध्येय धोरणाच्या विरोधात संघर्ष करेल. गुंडागर्दी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांना भारतीय जनता पक्ष ही उमेदवारी देत आहे. एवढंच नव्हे तर आपण बघितलं असेल की पंढरपूरच्या लगत तुळजापूर या ठिकाणी ज्याचे हात थेट स्वरूपामध्ये ड्रग्सच्या रॅकेटमध्ये रोवलेले आहेत, गुंतलेले आहेत, अशालाही तिकीट दिलं. एकंदरीत काय तर खोक्या, त्यानंतर कोयता गँग आणि आका या स्वरूपाच्या गुन्हेगारींना भारतीय जनता पक्ष प्रोत्साहन देत आहे. ते थेट बलात्काराच्या आरोपींना नॉमिनेशन करण्या ऑप्शनमध्ये घेण्यापर्यंत भारतीय जनता पक्षाची मदत केलेली आहे. पक्ष लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्या, अशा पद्धतीनं जिल्हा परिषद 12 जिल्हा परिषद दिसेल. काय विश्वास वाटतोय? परवा दिवशी मतदार आज प्रचार संपतो. निवडणुकांचा तिसरा हा आता फेज सुरू आहे. यापूर्वी 288 नगरपालिका नगरपंचायतांच्या निवडणुका झाल्या, पाठोपाठ 29 महानगरपालिकांच्या झाल्या आणि आता 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपन्न होत आहे. नगरपालिकेमध्ये आमचे 106 नगरसेवक आणि 41 ठिकाणी आमचा नगराध्यक्ष बसला, तर महानगरपालिकेमध्ये 500 नगरसेवक हे महानगरपालिकेत आमचे विजय झाले. भारतीय जनता पक्ष हा सत्ता, पैसा, निवडणूक आयोग यांच्या मदतीनं देशातली लोकशाही गुंडाळू पाहत असताना आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी तग धरून आहेत, संघर्ष करत आहेत. बीजेपीच्या बुलडोझरमध्ये वैचारिक भूमिका घेऊन पाय रोवून ते स्पष्ट स्वरूपामध्ये लोकशाही वाचवण्याकरता उभे आहेत. ही निवडणूक सत्तेची नव्हे तर विचारांची आहे. या अनुषंगाने आम्ही लढत आहोत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जशा 2 निवडणुकीमध्ये आम्हाला क्रमांक 2 ची मतं मिळाली होती, तशाच पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये क्रमांक 2 ची मतं आम्हाला मिळतील. जमीन घोटाळ्यातील आहेत जिल्हा परिषदेच्या असतील, यामध्ये भाजप पुन्हा एकदा जोर करतोय, प्रचाराचे धडा केला होतोय. सगळे मंत्रिमंडळ भारतीय जनता पक्ष पैसा फेक तमाशा देख या अनुषंगानं या तिन्ही निवडणुका लढते आहे. भारतीय नागरिकांना, मतदारांना वेटीस धरून नाच मेरी बुलबुल की पैसा मिलेगा इथपर्यंत विचित्र आणि विकृत स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्ष या निवडणुकांना सामोरं जात आहे. अजितदादांच्या विमानाच्या अपघातानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर आता बाहेर आपण जर फिरलो
लोक हे आपल्याला प्रश्नाचा भडीमार करतील. त्यामुळे चेहरा लपवण्याकरता मुख्यमंत्री प्रचाराला निघाले नाही. मात्र त्यांनी त्यांच्या जे पैशाच्या थैल्या ज्या आहेत त्या केव्हाच मोकळ्या करून त्याचं वितरण सुरू करून दिले. काँग्रेसचं चिन्ह ते म्हणतात की याबाबत आम्ही बसून निर्णय काय लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव आहे. पहिले ती योजना चालू राहणार का बंद राहणार याबाबत सरकारने खुलासा करावा. एकंदरीत लाडकी बहीण योजनेचे 1,500चे 2,100 रुपये कधी करणार ते सांगावं आणि सत्ता त्यांची आहे, त्यांना वाटेल त्यांचं नाव द्यावं. अजितदादांचं नाव दिल्यास आम्हाला आनंदच आहे. त्यात सदाभाऊ खोत म्हणतात की जयंत पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाही. सध्या संधीचा फायदा घेतील आणि जयंत पाटील थेट सत्तेत जाऊन बसतील. आता या निमित्तानं सदाभाऊ हे सत्तेच्या बाहेर आहेत अशा प्रकारची परिस्थितीची जाणीव झाली. जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना सुद्धा क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होता अजितदादा गेल्यानंतर. पवार कुटुंबियाला सहानुभूतीचा पुरेपूर सरकार वापर करून घेते. त्यांना दिलेली क्लीन चिट जी आहे ती तिच्यामध्ये काय गोडबंगाल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मात्र पार्थ पवारांना जशी क्लीन चिट देऊन टाकली तशी विमान अपघाताची क्लीन चिट देऊन मोकळं न होता त्याची सखोल चौकशी करावी ही आमची मागणी काय आहे. विमान अपघातात नक्की ना तर नवीन त्याची अपघात- सखोल चौकशी व्हावी. संशय हा घोघावतोय. अनेक प्रश्नांची उत्तर मिळत नाही आहे आणि एक लोकनेता गेल्यानंतर त्याची पारदर्शक पद्धतीने ही चौकशी झालीच पाहिजे. ज्या पद्धतीनं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.